नमस्कार. सरस्वती किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज पाहू शकता छानपैकी नॉनव्हेजचा बेत होता आणि त्यासाठी आता काय बनवायचं, जर इन्स्टंट बनेल असं फक्त एकच होतं, ती म्हणजे अंड्याची भुर्जी. आता इथे मी 4 अंड्याची भुर्जी बनवते आहे. आता त्यासाठी तुम्ही पाहू शकता मी छानपैकी एका प्लेटमध्ये अंडे फोडून घेते आहे. तुम्ही डायरेक्टली टाकायचं असेल तर तुम्ही तसं पण टाकू शकता फोडणी केल्याच्या नंतर. आता या ठिकाणी आपण गॅस मीडियम फ्लेमवर ठेवूया. त्यानंतर यामध्ये तेल घालूया. आता तेल थोडंसं जास्तच लागतं, कारण कसं आहे ना, आपण मोकळी भुर्जी बनवतो आहे आणि याला जोपर्यंत असं सुटसुटीतपणा किंवा मोकळेपणा येत नाही तोपर्यंत ती छान नाही लागत. त्यामुळे जसं आपलं कोरडं बेसन बनवतो आपण झुणका वगैरे, त्याला कसं तेल लागतं तसंच अंड्याच्या भुर्जीलासुद्धा लागतं. आता या ठिकाणी आपण सर्वात अगोदर कांदे कापून घेतो आहे. तुम्हाला स्लाईस करायचं असेल तर करू शकता, पण या ठिकाणी बारीक चिरलेला कांदा जो आहे तो स्ट्रीट स्टाईल बनवते मी आणि त्यामध्ये बाहेर जे गाड्यावर मिळतो त्यामध्ये अशाच पद्धतीचं टाकलं जातं. आता या ठिकाणी आपण तेलामध्ये छान कांदा परतून घेणार आहोत, पण आपल्याला हा ब्राऊन नाही बनवायचा किंवा गोल्डन पण करायचा नाही आहे. आपल्याला फक्त एक थोडंसं स्मूथ झालं पाहिजे किंवा थोडंसं सॉफ्ट झाला पाहिजे, एवढंच आपल्याला कांद्याला शिजवून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये मी जिंजर गार्लिकची पेस्ट टाकते आहे. आता या ठिकाणी कांदा लसूणची जी पेस्ट वापरली मी थोडीशीच घातलेली आहे. तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. याला पण छानपैकी परतून घ्यायचं आहे आपल्याला. त्यानंतर आता यात आपल्याला मसाले घालायचे आहेत. सर्वात अगोदर मी हळद घातलेली आहे, तिखट घातलेलं आहे, धनेपूड घातलेली आहे. त्यानंतर मी थोडासा गरम मसाला घातलेला आहे. आता यामध्ये थोडीशी काळी मिरी टाकली तर ती पण बाहेरच्यासारखी चव लागते. तुम्ही नक्की ट्राय करा, पण माझ्या घरी आवडत नाही म्हणून मी नाही टाकली. त्यानंतर जे आपण अंडे घेतले होते फोडून ते घालते. आता बऱ्याच ठिकाणी काय होतं ना, की बरेच व्हिडिओ असे पाहिले मी ज्यामध्ये असं दाखवलं जातं की वरी ऑमलेटसारखं अंडे शिजवू द्या, पण तोपर्यंत काय होतं, एक तर कांदा खूप जास्त शिजला जातो आणि सगळ्यात मेन म्हणजे जेव्हा एक महत्त्वाची टिप, जेव्हा आपण कांद्यामध्ये ओलाच जो अंडा असतो तो मिक्स करत जातो, तसं म्हणजे कांद्याला तो चिपकतो आणि त्याची जी मोकळी भुर्जी बनते ती आपोआपच बनते. त्याला असं आपल्याला फोडायची गरज नाही पडत. त्याच ठिकाणी जर आपण ऑमलेट बनवलं, म्हणजेच वरी छान पहिले थर शिजू दिला आणि नंतर तोडला, तर मग त्याला कुस्करावं लागतं आणि हवं तसं टेक्स्चर येत नाही आणि गाड्यावर अशाच पद्धतीने बनवलं जातं. त्यानंतर तुम्ही यात कोथिंबीर आणि मीठ घालू शकता. आपली छानपैकी अशी सुटसुटीत एकदम मोकळी छान अशी अंड्याची भुर्जी रेडी आहे. अगदी झटपट बनते, फार काही वेळ लागत नाही. कारण काय ना, कधीकधी एकदमच सगळे मेन्यू रेडी असल्यावर सुद्धा काही खायचं असेल, इन्स्टंट बनवायचं असेल, तरीसुद्धा हे सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे. रेसिपी आवडली असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जर अशाच नवीन रेसिपीज तुम्हाला पाहायच्या असेल तर कॉमेंट करा. मी नक्की आणण्याचा प्रयत्न करेल आणि याचंसुद्धा मेजरमेंट तुम्हाला जर अगदी अचूक प्रमाणात हवं असेल तर ते पण मी देण्याचा पूर्ण प्रयत्न करेल. तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पूर्ण रेसिपी आणि त्याचं प्रमाण पाहू शकता. थँक्यू सो मच.